हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी 15 डेजमधनं तरी माझ्या स्किनची कशी काळजी घेते आणि मी माझी स्किन कशी प्रेप करते. आणि मी आहे पुण्यात, मी आलेली आहे माझ्या कुणाल दादाकडे आणि मी तिथेच हा व्हिडिओ शूट करते. तर तुम्हाला थोडाफार आवाज येईल तर प्लीज तो इग्नोर करा तुम्ही. आणि मी तुम्हाला दाखवते की मी मोस्टली तरी म्हणजे असं शीट मास्क यूज करते आणि हा आहे लॅक्मेचा. एक मिनिट, हा आहे लॅक्मेचा आणि हा आहे लेमन फ्रेशचा. आणि मला शीट मास्क मोस्टली आवडतात आणि आता सध्या विंटर सीझन चालू आहे त्याच्यामुळे स्किन खूप जास्त अशी डिहायड्रेट फील होतीये. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनवरती इथे ॲक्नेज पण आहेत आणि काही रेड रेड झालेत, माझे ॲक्नेचे मार्क्स झालेले आहेत आणि माझी स्किन खूप जास्त अशी सेन्सिटिव्ह आहे. आणि मी जरी पिंपल पॉप नाही केला तरी माझ्या स्किनवरती पिंपलचे मार्क्स पडतात तुम्हाला. आणि ही एकदम माझी नॅचरल स्किन आहे, मी एकदम नॅचरल लाईटमध्ये शूट करते. तर तुम्ही पाहू शकता इथे आहेत माझे ॲक्ने, ॲक्टिव्ह ॲक्ने आणि काही काही इथे आहेत ॲक्नेचे मार्क्स. आणि मी माझ्या चेहऱ्यावरती आता काहीच अप्लाय नाही केलेलं, मी जस्ट फ्रेश झालेली आहे आणि फेस वॉश केलं आहे आणि मी आत्ता तुमच्या पुढे कॅमेरा पुढे शूट करते. आणि मी तुम्हाला दाखवते की मी मोस्टली शीट मास्क कसा यूज करते. मला बाकीच्या फेस मास्कपेक्षा शीट मास्क जास्त आवडतात कारण की ते खूप हायड्रेट असतात आणि सिरम असतं त्यात. आणि माझी स्किन आता खरंच खूप जास्त डिहायड्रेटेड झालेली आहे आणि माझी काही तुमची सगळ्यांचीच झालेली असणार कारण की आता विंटर चालू आहेत. आणि हा माझा काजू ना, हा जरा त्रास देतोय, प्लीज त्याला इग्नोर करा. तर मी याला असं खोलती आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यात खूप जास्त असं सिरम आहे. तर मी याला असं ओपन केलेलं आहे आणि मी माझ्या अकॉर्डिंग टू फेस त्याला यूज करते. आता मी माझे हेअर्स असे मस्त मागे घेतलेत. खूप असं थंड थंड फील झालंय मला, खूप असं कूलिंग इफेक्ट आलेला आहे. माझा फेस थोडासा छोटा आणि हा मास्क थोडासा मोठा आहे माझ्या फेससाठी, बट ठीक आहे, आपण ॲडजस्ट करूयात. मम्मा गाई बघा इकडे मम्मा आलेली आहे आणि ती माझ्यासाठी काहीतरी घेऊन आली. मम्मा आता मी नाही खाऊ शकत ग. आम्ही शीट गाईज, आता मी इकडे शीट मास्क लावलेला आहे आणि याला मी 15 to 20 मिनिट ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला भेटते माझा हा फेस मास्कचा जो टाइम आहे तो कम्प्लीट झाल्यावरती. बाय गाईज, 10 to 15 मिनिट झालेले आहेत आणि मी आता हा मास्क शीट मास्क रिमूव्ह करते आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनवरती खूप सारं असं सिरम आहे. तर मी मस्त याला अशी मसाज देणार आहे, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. आणि हे जे आहे हे शीट मास्क, यात खूप सारं सिरम उरलेलं आहे. तर मी हे मस्त माझ्या नेकवरती, माझ्या हँड्सवरती यूज करणार आहे. आणि प्लीज त्याला वेस्ट नका करू कारण की त्यात खूप सारं सिरम असतं. तर मी हे मस्त माझ्या अशा नेकवरती यूज करणार आहे कारण की आपण फेसचं केलं आणि खूप जण नेक विसरतात. तर प्लीज नेकला पण यूज करत जा प्रॉडक्ट्स. तुम्ही पाहू शकता खूप जास्त सिरम होतं त्यात. आणि मी आता काय करते, हे साईडला ठेवते. आणि हे जे शीट मास्कचं जे हे होतं पॅक, त्यात पण खूप जास्त सिरम असतं. तर मी ते पण तुम्हाला दाखवते. बरेच लोक ते फेकून देतात, बट नका फेकून देत जाऊ कारण की त्यात खूप सारं सिरम असतं. आता तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट आहे बघा. हे पहा, खूप सारे सिरम होतं त्यात. आणि हो, शीट मास्क आपण वन टाइमच यूज करू शकतो. खूप जणांना नाही माहीत शीट मास्क म्हणजे काय. तर शीट मास्क हे एक सिरम बेस येतात, म्हणजे शीट मास्क सिरम बेस असतात ते. आणि ते आपल्या स्किनसाठी खूप छान आहेत कारण की ते स्किनला खूप जास्त हायड्रेट फील करतात. आणि तुम्ही पाहू शकता हे सिरम आता मी यांनी
सगळ्या फेसवरती माझ्या मसाज करणार आहे, माझ्या नेकवरती मसाज करणार आहे एकदम हलक्या हाताने. माझ्या अंडर आय खाली, कारण की माझ्या अंडर आय खाली झाले थोडेसे डार्क सर्कल्स झालेले आहेत. मी पर्सनली फेस पॅक यूज करण्यापेक्षा मोस्टली तरी शीट मास्क यूज करते, कारण की माझी स्किन खूप जास्त डिहायड्रेटेड आहे आणि मला म्हणजे यूज करावंच लागतात. आणि त्यात माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि शीट मास्क खूप साऱ्या कंपन्यांचे येतात, खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये पण येतात. तर मी यूज केलेलं लेमन बेस आणि मला खूप आवडतं. ॲक्च्युली लॅक्मेचे पण खूप छान शीट मास्क आहेत, डॉक्टर रशेल यांचे पण खूप छान आहेत, ममअर्थचे, वावचे, म्हणजे असे खूप साऱ्या कंपन्यांचे येतात. सो डन. आता मी याला असंच ठेवणार आहे 5-10 मिनिट, म्हणजे स्किन चांगली अब्झॉर्ब करेल आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते माझ्या स्किननी हे अब्झॉर्ब केल्यावरती. आणि मग मी तुम्हाला बाकीचं माझं स्किन केअर रुटीन दाखवते. युजली मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते जे नॉर्मल डेजमध्ये. तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळातच. तर गाईज मी सिरम 10 to 15 मिनिट्स ठेवलेलं आणि ते माझ्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती ग्लो करते आणि फ्रेश फील होते मला. आणि तुम्हाला पण दिसत असेल की माझा फेस किती फ्रेश फील म्हणजे करतोय. आणि तर मी काय करते आता माझं फेस वॉश करते, म्हणजे तुम्ही ठेवू शकता अजून थोड्या वेळ, बट मी बाकीचं माझं स्किन केअर करणार आहे, त्याच्यामुळे मी आता फेस वॉश करणार आहे माझा एकदम नॉर्मल वॉटरने. मी फेस वॉश नाही यूज करणार आहे. तर मी तुम्हाला भेटते माझा फेस वॉश करून आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी माझं स्किन केअर नॉर्मली कसं करते ते. गाईज मी माझा फेस असा छान वॉश केलेला आहे विथ द हेल्प ऑफ नॉर्मल वॉटर. आणि तुम्ही पाहू शकता माझी स्किन खूप छान फील होती, मला तरी खूप छान फील होती. आणि मी तुम्हाला दाखवते आता की मी नॉर्मली माझं स्किन केअर कसं करते. तर मी यूज करत आहे सेटाफिलचं टोनर. तुम्ही कोणतं पण यूज करू शकता किंवा द नॉर्मल रोज वॉटर खूप छान टोनर आहे. म्हणजे रोज वॉटर हे टोनिंगसाठी तर खूप छान आहे. तर मी मस्त असं टोनर यूज करते. आता नॉर्मली टॅप टॅप करायचं. खूप जणांना सवय असते स्किन खूप घाण घासतात, ते असं डायरेक्टली रब करतात. एवढं रब नका करत जाऊ, स्किन आहे आपली. आता मी याला 2 मिनिट अब्झॉर्ब करून देणार आहे माझ्या फेसमध्ये. आणि मग मी नंतर यूज करणार आहे मॉइश्चरायझर. तर मी तुम्हाला दाखवते की मी कोणतं मॉइश्चरायझर यूज करते. आणि तुम्ही पाहू शकता माझे लिप्स खूप जास्त डिहायड्रेट झालेले आहे, कारण की मी पाणी पित नाही आहे त्याच्यामुळे. आणि प्लीज तुम्ही पण वॉटर इनटेक वाढवा, कारण की माझं सिरियसली सांगू तर मी खूप कमी पाणी पिते आत्ता विंटरमध्ये, त्याच्यामुळे माझी स्किन खूप जास्त डिहायड्रेट झालेली आहे. आणि तुम्ही हे जे माझे ॲक्ने पाहतात ते पण मला आता 1 वीक मध्येच आलेले आहेत. हो, आधी नव्हती, माझी स्किन आधी खूप चांगली होती, बट मी पाणी पित नाहीये, कधी पण झोपतीये आणि कधी पण खातीये ना, म्हणजे माझं एकदम शेड्यूल बिघडलेलं आहे. अजिबात काहीच टाईमनुसार काहीच करत नाही मी, त्याच्यामुळे माझ्या स्किनवरती सगळे दिसतात ते तुम्हाला. आणि तर मी आता चांगलं असं पाणी पीत जाणार आहे, माझा वॉटर इनटेक वाढवणार आहे आणि सीझनल फ्रूट खात जाणार आहे. तर तुम्ही पण प्लीज सीझनल फ्रूट खात जा. फ्रूट्स तर खूप चांगले आहेत आपल्या बॉडीसाठी. आणि मी आता जरा ऑइली फूड, शुगर वगैरे कमी करणार आहे, कारण की काय झालेलं आता रिसेंटली भाऊबीज होऊन गेलेली आणि माझा कुणाल दादा दुबईत गेलेला. तर मला चॉकलेट्स तर खूप जास्त आवडतात म्हणजे मी खूप वेडी आहे. तर त्याने खूप सारे चॉकलेट्स आणलेले, खूप सारे स्वीट्स वगैरे. आणि मग मी आता एकटीच होते घरी, दीदी तर पुण्यात होती, त्याच्यामुळे तिने तर नाही, पण मी एवढं खाल्लंय ना चॉकलेट्स वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता माझी स्किन कशी झाली आहे ना आता.
तर चला, आता माझं ॲब्झॉर्ब झालेलं आहे टोनर. तर मी यूज करत आहे मॉइश्चरायझर फ्रॉम द मिनिमलिस्ट. दिसेल का तुम्हाला? तुम्ही सर्च करा, तुम्हाला येईल गुगलवरती. तर मी माझ्या अकॉर्डिंग टू स्किन टाईप यूज करते आहे, कारण की स्किन टाईपनुसारच प्रॉडक्ट यूज करत जा. येस, माझी नेक आणि माझे इयर्स, प्लीज ह्या 2 गोष्टी विसरत नका जाऊ, नेक आणि इयर. तर मी याला पण 2 मिनिट ॲब्झॉर्ब करून देणार आहे माझ्या फेसमध्ये, आणि मग मी माझ्या नेक्स्ट स्टेपकडे जाणार आहे, जी की आहे सनस्क्रीन. तर गाईज, माझं मॉइश्चरायझर चांगलं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि तुम्ही जर विंटरसाठी पाहताय मॉइश्चरायझर, तर हे खूप छान आहे निव्या सॉफ्टचं. मी काल माझ्या दादाला प्रेफर केलेलं आणि तो घेऊन सुद्धा आला. तर खूप छान आहे ते विंटरसाठी. तरी मी रात्री झोपताना तर तेच यूज करते सध्या तरी. निव्याचे प्रॉडक्ट्स मला आवडतात पर्सनली. आणि मी आता यूज करत आहे सनस्क्रीन, ती पण मिनिमलिस्टचीच आहे. सनस्क्रीन खूप मस्त आहे, खूप जणांना माहीत नाही. आणि खूप जण असे पण आहेत की ते सनस्क्रीन नाही यूज करत. तर प्लीज सनस्क्रीन यूज करत जा. आणि प्लीज मोस्टली SPF जास्तच ठेवत जा, 30-40, कारण की आता सध्या ऊन खूप जास्त आहे. तर गाईज, मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं ते होतं माझं युजली स्किन केअर, जे की मी डेली बेसिसवरती करते. टोनिंग, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम, ते मी नेहमी डेली करते. आणि मला जर कुठे बाहेर जायचं असेल तर मी तेच म्हणजे तेच स्किन केअर करते मोस्टली. तरी शक्यतो नाहीच करत मी बाकीचं काही. आणि हो, फक्त मस्कारा ॲड करते मी. मी तुम्हाला दाखवेलच नेक्स्ट व्हिडिओत की मी कुठे बाहेर जाताना कसं मेकअप वगैरे करते. खूप जणांना असं वाटतं की मी मेकअप करून जाते, बट नाही, मी अशीच जाते नॅचरली. जर तुम्ही स्किन केअर चांगली केली आणि जर तुम्ही चांगलं खाल्लं वगैरे, हायड्रेट वगैरे राहिलं, तर तुमची स्किन ऑफकोर्स खूप छान दिसेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही क्युरीज असतील तर मला कमेंट्स करून नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की त्याचे ॲन्सर्स देईल. आणि तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.